हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज मनोनी सद्गुरु करावा मनोनी सद्गुरु करावा सत्संग शोधून धरावा सत्विचार करावा अंतर्यामी राजूराच्या 10व्या आणि दशकातला 9व्या समासाची ही 25व्या क्रमांकाची होती. म्हणून सद्गुरु करावा सत्संग शोधून धरावा तत्वविचार निवडावा अंतर्या. भारतवर्षाचं जे वैभव आहे जे ऐश्वर्य आहे जे मोठं निधान आहे प्रचंड ठेवा आहे आणि ते जर काही असेल तर ईश्वर निष्ठांची मानली यावी. त्या महाराष्ट्र देशामध्ये जी झाली त्याला संतांचा इतिहास पाहिला असताना तोड नाही. असं म्हणायचं कारण नाही की महाराष्ट्रात शेती बाकी कोणत्या प्रांतात संत झालेच नाही असं म्हणणं हे अन्यायकारक नाही. पण महाराष्ट्रामध्येही आणि संतांची मानली आहे त्याला तोड नाही. आणि हे सगळे संत महात्मे आहेत ते प्रत्ययाशिवाय बोलत नाही. समर्थांच्या भाषेत सांगायचं तर समर्थांचं चरित्र 3 शब्दात सांगायचं जर म्हणलं कोणी तर ते 3 शब्दात सांगता येऊ. आपले कोणते 3 शब्द आहेत तर प्रयत्न प्रचिती म्हणजे प्रत्यय आणि प्रबोध या 3 शब्दामध्ये सगळ्या संतांचं आणखी चरित्र या 3 शब्दामध्ये आणि ग्रसित होण्याजोगा आहे. त्याच्या समर्थांचा जो काही विशेष आहे तो विशेष असा आहे की समर्थांच्या पर्यंत जास्तीत जास्त भर हा धर्माचं निवृत्ती प्रधान अंग जे आहे त्या निवृत्ती प्रधान आणि अंगावरून भर दिला गेला. त्या संतांचा दोष नाहीये तर त्या संतांचा दोष होता असं कोणी कोणी म्हणलं तर त्यात काही अर्थ नाही. पण एकच विचार केला असा
प्रवृत्तीकडे लोकांना फार प्रवृत्त केलं नाही. पण समर्थ अपवाद समर्थ आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती याची तुकोबारायांच्या प्रमाणात, ज्ञानोबारायांच्या प्रमाणात, नाथांच्या प्रमाणात योग्य साखळ घातलेली आहे. सहस्रातच प्रपंच दाखवणी परमार्थ केला, अन्नाने प्रपंचाला दुर्लक्ष करून परमार्थाला लागला. त्याची 2 वेळची भूक भागणं सुद्धा कठीण नाही. तो सांगतो संन्यासी असून माणसं कोर्टात नावे असतात ते मला अजून कोडं उघडलेलं नाही. मला संन्यास घ्यायचं असे शंकराचार्य त्याबद्दल कोर्टात नावेलं झालं. ते पुण्यात नारायण पेठेच्या मंडळाच्या बोळात मठात वृद्ध वास्तव्य होतं. संन्यासी स्वतःसाठी करायचं नाही, अग्नीला स्पर्श करायचं नाही त्यामुळे, आणि वाचा बोल नाही. त्यामुळे त्या मठात कोणी फिरकायचं नाही. संन्यास झाला तरी भूक लागते, संन्यासाला भूक लागत नाही. काय करायचं, मला त्यांची कीड आहे. रस्त्यात येऊन उभं राहणं अशोभनीय. मग मला असा जो मोठा दरवाजा हत्ती जाईल असा मला उडायचं नाही, त्याची दिंडी उडायची आणि त्या दिंडीतनं साधं झोकावून बघायचे कोण येते का, जाते का, कोणाला हात मारावी, मला गोळाभर अन्न देतात का. मला समर्थांची ओळी सारखी आठवायची की प्रपंच सोडून परमार्थ केला, अन्न न मिळे खावारा. समर्थांचा आधी प्रपंच करावा, मला त्यावेळी परमार्थ केले का. जगाई तुम्ही आम्ही मंडळी नेता होईपर्यंत प्रपंचच करतो आणि तो कधी नेता होत नाही आणि आपण परमार्थाकडे कधी वाढत नाही, असं समर्थानं सांगायचं नाहीये. समर्थ म्हणतात मुळात प्रपंच पाठता तो विचारे करावा नेता. पण इतकं आपल्याला वाचायला अवसरच नसतो. आपण बघतो आम्ही प्रपंच करावा तिथं आपण खुश होऊन जातो. समज आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती त्यांचा भाग तुलना संगम घे. समर्थांचं तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाच्या विकासाचा विचार करत असताना एक विशेष आहे. त्यात अद्वैताच्या पलीकडे असणारा जो अज्ञातवाद आहे, प्रपंच एक झाला होता, हे तो समोर मिथ्या वाटला. तुझे वडील मागुजा ही कल्पाची सेना अजो अज्ञातवाद झालाय. किंवा नाथांच्या भाषेत सांगायला अगाधित आढळची नाही त्याची वारसाची काही अज्ञातवाद. काही न होऊया काही एक होता. पुण्या नेण्याच्या घेऊया वाचा अज्ञातवाद. या अज्ञातवादापासून तो वास्तववादापर्यंत सगळे वाद जे आहेत, वाद म्हणजे वितंड वाद नव्हे, वाद म्हणजे दृश्य विश्व आणि दृश्य विश्वाला प्रोसंज भरून आधारभूत असणार
आणि आधारभूत असून, उपजीवी असून, विश्वंभर असून, विश्वात्मक असून, विश्वव्यापक असून, पुन्हा विश्वोत्तीर्ण असणारं असं साक्षीत्वाचंही साक्षीत्व जिथं आहे, असं ते निरुपाधिक परब्रह्म जे आहे, त्या निरुपाधिक परब्रह्मापासून त्याला समर्थ विमल ब्रह्म निरूपण असं म्हणतात. विमल ब्रह्म, त्या विमल ब्रह्मापासून ते वास्तववादापर्यंत तुम्ही जातो पहा, आत्माराम पहा, मनाचे सुख पहा, त्याची पद पहा, अभंग पहा, सवाऱ्या पहा, हत्या पहा, समर्थांचं सगळं वाङ्मय पहा. त्यांनी वास्तववाद स्वीकारलेला नाही तर तो स्वीकारलेला आहे. आणि वास्तवात स्वीकारणं अशांतपणा आहे. आम्ही या वास्तवात जन्माला आलोय, नामाचे मोठे होतोय, त्या वास्तवात आपण साधना करतो, समाज बदलतो असं म्हणतोय, ते वास्तव नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? असं वास्तववादापासून ते अज्ञानवादापर्यंत सगळे वाद समर्थाने आणि शिकाचे असमर्थ तत्वज्ञानाचा एक फार मोठा असा विशेष आहे. आणि असे समजलं प्रयत्नाची असाध्य साध्य करिता झाला तुम्हाला येतात. संत रसाला बाजूला जेव्हा कमी म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कळता ते गई. आणि असं जर खरंच वेळ गरज असतं ना, तर ते सांगायचं काय कारण होतं? याच काय सांगण्याची कधी नाही की प्रयत्नांची करणे कर, प्रयत्नाशिवाय नाही. आणि आता प्रयत्न मग तो प्रपंचाची करावा लागतो आणि परमात्मा करावा लागतो. समग्र जीवन पाहत असताना जवळजवळ 2 तप त्यांनी साधन कालात घालवलेली आहे. आणि साधन कालानंतर ती कृष्णाची आली. जाम कुठं, नाशिक कुठं, टाकळी कुठं, गोदावरी कुठं, ही समर्थांची तपोभूमी आहे. आणि तुमचं असं भाग्य आहे की तपोभूमीतून ते कृष्णासाठी आहेत. जापड, सज्जनगड अशा कृष्णा खोळ्यात आहे. ही त्यांची कार्यभूमी आहे, त्यांची कर्मभूमी आहे. प्रतिजीवीन बोलू नये. ते कोकणातून गेलेले संत वेळोवरती सांगतात, अनुभव उरता भाऊ हे अनुभव असेल तर बोल, आणि अनुभव असेल तेवढंच बोल. अनुभवाशिवाय बोल ना, काही लक्ष नाही. त्याच्या जीवनाचं सार्थक नाही तर तो जगाचं काय कल्याण करणार? अनुभव अनेक समर्थांचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांना श्रीमंत सद्गुरू निवृत्तीनाथ थोरले बंधू घरात चला, ठरवल्यानंतर पांडुरंगाच्या आदेशानुसार विठोबाला रामानंद लाभले.
स्वप्नांचा होईना पण तुकोबाला आहे ना चैतन्य संप्रदायाचे राघव चैतन्य केशव चैतन्य अशी पूर्वी शिला करणारे बाबाजी चैतन्य लागले. समर्थांना शुद्ध रामरायांचीच कृपा झाली. हनुमंतांची पूर्वजी नामांचे रोलावली पुढे फुल सांगितलंय की बाय सगळा काय होणार आहे. मी मारुतीचा अवतार आहे असं प्रमुखाने स्पष्ट न सांगता पण हनुमंतांची पूर्वजी या शब्दांना त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलंय की मी आणि मारुतरायांचा वायुपुत्र मारुतराय तो तिथं कलियुगामध्ये रामदास म्हणून प्रगट झालोय. आणि त्यावर त्यांच्या उपासनेने रामोपासना रामाची उपासना सगुण आणि त्या उपासनेचं फळ उपासनेवरून रामराय हे समर्थांना सद्गुरु म्हणून लाभले. आणि त्यामुळं त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्याला गुरुकृपेचं वैभव त्यांना मनोमन सांगत होत. तर समजही म्हणतात की श्रीरामांच्या कृपेनी आणि मला रामदास होता ती गुरुकृपेशी अनुभूती त्यांना पक्की आहे. आणि या अपराधामध्ये ज्या समाजामध्ये पुरुषत्वना समापन त्या समाजामध्ये प्रकृती काय आणि पुरुष काय याचा हा विचार केलेला आहे. आणि तो विचार करत असताना समजलं की ज्ञान कर्म यांचा जर अन्योन्य संबंध असेल तर आत्मज्ञानाशिवाय मनुष्य कर्मबंधातून मुक्त होत नाही. हा होईलच आहे. ज्ञाने कर्म बिघडे हे ज्ञानाशिवाय कर्म बिघडून जाईल. म्हणजे मनुष्य कर्माचे कसाच्या ठरले कर्मबंधनातून मुक्त होणार नाही. पण कर्म करून जर कर्मबंधनातून सापडतात कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर फणस तर कापायचंय कापायचं आहे कापायचं आहे. पण त्याचं ठीक तर हाताला लागता कामा नये. तर जसं या हातालाही कापायचं आहे त्याला चांगलं बरंच गोड तेल सोपडलं पाहिजे. आपल्या दोन्ही तर हाताला तर आपल्याच्या काही बोटाला बरंच गोड तेल लावलं पाहिजे. म्हणजे तो फणस कापून जरा करत असताना त्याचा तो आणि फणसाचा हाताला बरवणार नाही. तर कर्म करून सुद्धा आपण कर्माने बरोबर नाही यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञानाशिवाय कर्माच्या कसाच्यातनं आपण मुक्त होऊ शकत नाही. हे तो कदाही न घडे तेव्हाही कुठेही कधी कोणाच्याही जीवनात आत्मज्ञानाशिवाय कर्मबंधनातून सुटणारच नाही. कर्मबंधनातून सुटणार नाही याचा अर्थ पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जगरे शयन या संसारे या संसार मालिकेतही मुक्त होणार नाही. म्हणून आत्मज्ञानाची उतांत गरज आहे. आणि हा सिद्धांत समजण्याने दृष्टांत म्हणून तो उपयोगात आहे. आणि सद्गुरु ज्ञान जोडे हेही आवडली. सद्गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान होणं समजण्यासाठी अग्रक्षित गोष्ट आहे. म्हणजे सद्गुरु कृपेशिवाय
कधी आत्मज्ञान होणारच नाही. आत्मज्ञान व्हायचं असेल तर सद्गुरूची नितांत गरज आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरामेचे पाय आधी सद्गुरु शिवाय मला आत्मज्ञान झालं असं जे म्हणणारे आहेत ना, समजलाच्या वाचे सांगायचं ते धादांत सिद्धांत न बोलतात, ते धादांत बोलतात, हाजीरवरी बोलतात, शिकवण बोलतात. त्यांच्या बोलण्यात कुणी भरोसा ठेवायचं ते किंचित कारण नाही. सद्गुरु शिवाय ज्ञान होणारच नाही, होणारच नाही. आणि म्हणून ते तिथं सांगतायत पुढची उभी अशी आहे, आपल्याला त्याचं चिंतन करायचं. म्हणून सद्गुरु करावा. समर्थांना अभिप्रेत असणारं सद्गुरु तत्व जे आहे ते सद्गुरु तत्व समर्थांनी थोडं लौकिक केलेलं आहे. लौकिक केलेलं म्हणजे काय केले? समर्थ त्याला महंत असं म्हणलेलं आहे. महंताची लक्षणं जर आपण काही समर्थांनी सांगितलेली तशी लक्षणं आणि सद्गुरूची लक्षणं यात फारसा फरक नाही. समर्थांचा दुसरा विशेष आहे, समर्थ करून बाकी संत राजकारणात पडले नाही. एका मूर्ख माणसाने असं विधान केले की आत्मज्ञानाकडं आत्मसाक्षात्काराकडं पाच करून समर्थ राजकारणात उतरले. हा मूर्खपणा. आत्मानुभवाची अनुभूती अखंड असून, आत्मानामाचं अनुसंधान अखंड असून ते राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आहे. पण प्रत्यक्ष त्यांनी राजकारण आपल्या हाती घेतलेलं नाही. हा त्या विशेषातला अनेक विशेष ते म्हणतात मुख्य अधिकता निरूपण, दुसरे राजकारण आणि तिसरे श्रावण. समर्थांना अभिप्रेत उत्तम पुरुष जो आहे त्याची धन्यतो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा जशी धन्य करणारा असा जर तुम्ही दास असेल तर त्याच्या ठिकाणी ही त्रिसूत्री आवश्यक आहे. आणि कथा निरूपण, राजकारण आणि अखंड सावधता. किती सावध होते ते स्वतः. आतापर्यंत आम्ही किती जणांच्या डोक्यावर अक्षर टाकायला गेलो. लग्नाचे असेल किती वेळा आपण सावधान शब्द ऐकला. अजून तरी आपण सावध झालोय का? तुम्हाला वाटतं त्याचं उत्तर बहुतेक नाकाला आपण काही सावध झालेलो नाही. आईला दिलेलं वचनही पूर्ण जाऊ नये आणि आपला हेतू जो आहे त्याची अडथळा येऊ नये किती चतुर आहेत. समर्थांनी आपल्या वाङ्मयातून चातुर्याला फार महत्व दिले. आणि खरंच आहे वैकुंठवासी परमपूज्य भाव म्हणायचे, बावळाचा हा माणूस परमार्थाचा अधिकारी नाही. परमार्थ काय करणार? ज्याला बावळा येत नाही तो परमार्थ काय करणार? चातुर आणि किती चतुर असतात. आईचा आग्रह होता ना की नारायणा तू लग्नाला उभारला, तू लग्नाला उभारला, लग्नाला उभा राहिला. समर्थांनी
आईच्या शब्दाला मान दिला, आईचा शब्द मोडला नाही, आईला दिलेल्या वचनानुसार बोलल्यावर पुढे झाली. पण गुरुजींनी प्रथमच सावधान म्हणत असताना ते घोड सोडून मला येते. आपलं माणसं म्हणतात की त्यांच्यात पौरुषत्वच कमी असावं म्हणून बहुतेक आपली प्रसिद्धी होऊ नये म्हणून मनपातनं पडाले. महामूर्ख माणसं समर्थांनी ज्ञानोपासनेवर एवढा भर दिला, तितका भर त्यांनी बरोपासनेवरही दिलेला आहे. तर त्या सत्तामध्ये समर्थांचा अवतार झाले आहे. त्या सत्तामध्ये आपला देश नेत्यांनी पूर्ण पादाक्रांत केलेला होता. समर्थांनी हा एक प्रमेय कितीही आत्मसाक्षात्कारी महात्मा असला तरी कालखंडाचा जो परिणाम आहे, कालाचा जो परिणाम आहे तो त्याच्या वाङ्मयावर होतच. कालाचं प्रतिबिंब त्यातून किती गुरुजांनी ब्राह्मणी भ्रष्ट केल्या, आपले अत्यंत क्रूर कर्म, अत्यंत दुराचारी, दुष्टबुद्धीचे, दुर्वर्तनी, साक्षीच्या बळावर धर्माचा प्रचार करण्याचा भयंकर हल्ला करत नाही अशी शासन करती मंडळी होती. आणि त्यामुळे समर्थांना अभिप्रेत होता. आणि योगायोगाचा जोड नाही की छत्रपतींसारखे जिंदगी भरात याचं तोरण त्यांनी बांधलं. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी याला म्हणतात युती. आता माणसं युती करतायत आपल्याला सिंहासन मिळावं म्हणून. छत्रपतींनी सिंहासन मिळावं म्हणून स्वराज्याला तोरण बांधलं. समर्थांनी प्रत्यक्ष राजकारण न करता छत्रपतींच्या माग खंबीरपणे उभं राहून त्यांच्या कर्मी आणि त्याचे महंतांनी निर्माण केले ना, त्या महंतांच्या साह्याने काय करावं महंतांनी म्हणजे सत्तुरुला पदाला योग्य असणाऱ्या मंडळींनी एका जागी राहू नये. सतत हिंडावं, विशेषच्या निमित्ताने हिंडावं. मुख्य मागितली पाहिजे. पुस्तकावर पाचशे आठवत नाही सांगतो. ही महाराजांची ओढी आहे छान. मला का मिळवावा पुस्तक काय महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठा शिक्षा मिळवावा याचा अर्थ आता ती म्हणजे आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून अर्थ करतायत एवढाच अर्थ नाही. हा अर्थ समजताना अभिप्रेतच नाही. तर महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र त्या महाराष्ट्रापुरतं छत्रपतीने तोरण जे बांधलं स्वराज्याचं पाया रस्तात तो काही तू हिमाचल सुरुवातीला महाराष्ट्रापुरत्या का घेणार पण रेल्यांच्या ताब्यातनं जेवणांच्या आणि ताबेदारीतनं महाराष्ट्र मुक्तरी मोकळा व्हावा प्रयत्न होता.
महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म म्हणला की त्यात सगळे वर्ण, सगळ्या राशी, सगळ्या जाती, सगळ्या जमाती त्या महाराष्ट्र ह्या एका शब्दात आणि ग्रसित होतात. म्हणून जगा महाराष्ट्र माझा, त्याच्यात तितका महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी त्यांनी महंत तयार केले. भिक्षेच्या निमित्ताने काही देशातही कधी असं म्हणतात केल्याने देशात पंडित मैत्री सगळ्यात सत्याच काय होत मनुष्याला शांतपण येत. शांतपण तर येईल, पण त्याबरोबर देशाची स्थिती काय आहे, समाजाची स्थिती काय आहे, धर्माची स्थिती काय आहे, राजकारणाची स्थिती काय आहे, त्या सगळ्याचं अवलोकन येईल महंताला. आणि महंता समाज सुरक्षित करेल, समाज एकत्रित करेल. समाजाचा आग्रह महंत पण न करता, आपला नावाकडं पाठ न करता, पण त्याला समाज वाचता आला पाहिजे. राष्ट्राची बांधणी व्हायची असेल तर समाजाच्या बांधणीची नितांत गरज आहे. आणि समाज कोण बांधू शकेल? पुढारी बांधू शकणार नाही. तिथं बांधू शकण्याचा अर्थ ठरवणे. समाजाला घडवायचं काम महंत जितके करतील, संत जितके करतील, सद्गुरू जितके करतील, पुढारी समाज घडवू शकत नाही. ते फक्त आपल्या नातवाच्या पतवंडापर्यंत संपत्ती घडवू शकतील. पुढची पिढ्या आपल्या नातवाच्या पतवंडापर्यंत असं कोणा करू शकत? समाज नाही करू शकत. त्याला म्हणतच पाहिजे, त्याला साधू पाहिजे, त्याला संत पाहिजे, त्याला महात्मे पाहिजे, त्याला सद्गुरू पाहिजे. ही समजदारी असते. त्यांची स्वतःची वैयक्तिक जीवन अनुभूती गुरु कृपा प्रकाश नव्हते. सत्कर्मयोगे वयदार बाहे सर्वांची मंगल बोलवाहे. उपासना काही नाद असताना माणसाने उपासना सोडू नये. आणि समजताना उपासनेला तुझं चालवं म्हणत असताना रोज 4 दिवसात अष्टके स्तोत्र, श्लोक, गोव्या, अभंग, पद म्हणावे त्याला समर्थ उपासना म्हणत नाही. उपासना म्हणजे शोधता 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 विमान ब्रह्म जे आहे ना, ते विमान ब्रह्म कसा होता येईल अशा प्रकारे तत्वचिंतन म्हणजे उपासना. तत्वाचं चिंतन झालं पाहिजे, आत्मारामाचं चिंतन झालं पाहिजे. आमचे सगळे साधू संप्रदायाचे संत सगुणाचं विलक्षण प्रेम असणारे आहेत. पण सगुणाच्या प्रेमाच्या ठिकाणी त्यांच्या परमार्थाचा पूर्ण विराम नाही. सगुणाचे आधारे निर्गुण काढिले निर्धारे समजतात. नुसतं जानकी जीवन स्मरण जय जय राम करत बसू नका. दासन श्रीराम इथं थांबू नका. संपल्या हृदयनंदन राम इथं काही मुक्काम बघायचं कारण नाही. भरताज राम का झाला मग हे सगळे आणि जो काही आहे सगळी रामाची विशेषण आहे. कुळ वसंत
मार्तंड वंश असे रघुकुलात आलेले रामराज त्याची सगुणाची सेवा करा. पण आत्मारामाचा विचार जातो दिल्यानंतर आत्मारामासारखा ग्रंथ जो समर्थांनी लिहिला त्याचं कारणच आहे मानवी जीवनाचं लक्ष काही असेल तर आपल्या सर्वांच्याच असणारा जो आत्माराम आहे तो असणारा अनुभवाच्या स्तरावर आपल्याला अनुभव आला पाहिजे. आणि त्या आत्मारामाची आपलं नित्य सिद्ध स्वयंभू ऐक्य आहे ते स्वयंभू ऐक्य तादात्म्य तरुपणा ही मूळची एकता ही आपल्याला अनुभवायला पाहिजे. हे हृदयात आलेल्या माणसाचं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या आत्मारामाच्या प्रसिद्धीसाठी आत्मज्ञानाची गरज आहे. आणि ते आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. म्हणून सद्गुरू करावा. म्हणून समर्थांना अनेक अर्थात भेटले देखील ज्ञानोबाला भेटलेले सगळ्या संस्थांना भेटले. म्हणून मला आत्मज्ञान प्राप्त व्हावं की जेणेकरून मी कर्म कशात मुक्त होईल आणि ह्या मुक्ती सुखाचा सार्वभौम चक्रवर्ती होईल अशी ज्याला आज आहे त्यांनी सद्गुरू केलाच नाही. अशा ज्ञाना वाचून नडलंय खाना पिना मजा करना एक दिन मर जाना. पुण्यात होतो राष्ट्रीयवाड्याच्या परिसरात दारूवाला पुणे राष्ट्रीयवाडा आणि माझे एक स्नेह तिसऱ्या विचारायची जवळची वाट कोणची माझ्यावरची स्नेह देण्यात आता ते जरा मिश्किल होते. ते म्हणजे आमची जवळची आहे का ते म्हणजे हो म्हणून सांगतो तुम्ही असं करा दारूवाला पूल जो आहे ना त्याच्या पुलावर मधोमध उभे राहा लगेच तुम्हाला चौकत नाही. असं मग काय सांगायचंय ज्याला आत्मज्ञान आवडत असते ना त्याला संपूर्ण जीवन करणं उपाय ना. ज्याला आत्मज्ञानाची गरजच नाही त्याला सद्गुरूची काही गरज नाही. पण आम्हाला आहे का आमच्या प्रपंचातल्या त्रुटी न्यूनता अपूर्णता नाही जाऊ आणि सद्गुरूंच्या कृपेने आमचा परमार्थ ही प्रपंचाची वेळ आकाशापर्यंत झाली. म्हणून आम्हाला सद्गुरू हवाय. एक लक्षात ठेवा सद्गुरू याचं काही करत नाही तर काय करत सद्गुरू काय करत आलेला भोग कितीही कोणत्याही सद्गुरूंचा कितीही मोठा सत शिष्य अंतरांग शिष्य असो त्याला भोग हे भोगावलेच लागतात. सद्गुरू कृपेने भोग नाही झाला याचं इतकं खोटं वाक्य नाही. मला काही म्हणा पण सद्गुरू काय करत भोग जो आहे तो भोग भोगताना मनाचं अंतःकरणाची समाधानाची बैठक कशी बिघडणार नाही याचं समुपदेशन करून सद्गुरू आपल्या अंतःकरणाची मशागत करतात. उपासनेच्या साधनेच्या द्वारा भोग भोगावरी द्यावा संचिताचा कमी ठेवा भोगावत आणि ते भोगावत तरी त्याला अन्य कोणी कारण नसतं.
आपल्याला जे बरे वाईट भोग भोगावे लागतात त्याच सर्वच कारण आपणच आहोत. करणारे आणि ते भरावंच नाही. पण त्याही वेळी समाधा काशीची कैकोची नैतीची वैकुंठी खडकीची कपाशी समाधाने त्याला म्हणतात गुरुकृपा. गुरूंच्या कृपेने मुलीचं लग्न ठरलं, मी रोगमुक्त झालो, मला बरेच मंडळी नित्यानंद महाराजांच्या कृपेने सकाळी खेळलो होतो ना तो बरोबर लागला. आहे सद्गुरू आपण किती खाली असतो हे असतो. सद्गुरू कोण? मनोनी सद्गुरू करावा. कुणी करावा? त्याला आत्मज्ञान हवंय अशी कर्म आहे तरी कर. भगवान सांगतात सब परिप्रश्ने देऊया उपदेश ज्ञानीना तत्वदर्शिना. पण आपल्याला आत्मज्ञान नकोय. आपल्याला या मृत्यू लोकातल्या दृश्यातल्या नाशिवंत गोष्टी आपल्याला पाहिजे. ही गमन माया मला असं पाहिजे, मला हे पाहिजे, इतकं पाहिजे, इतकं पाहिजे, अशा प्रकारे पाहिजे. त्याच्या पलीकडे आपल्या काही उद्देशच नाही. त्यांनी सद्गुरू करण्याचं काही कारण नाही. म्हणून जाणते गुरुवरीचे तिथं समजतानी कालचा शब्द घातला नाहीये. पण म्हणून सद्गुरू करावा त्या दोन शब्दाच्या मध्ये अध्यात्म आहे की जाणते. उपाय दोन मार्ग लक्षात ठेव. भक्ताला कोणाची गरज आहे? भगवंत. आणि साधकाला कोणाची गरज आहे? साधकाला सद्गुरूची गरज आहे. साधकाला भगवंताचा काही उपयोग नाही. साधकाला सद्गुरूचा उपयोग आणि भक्ताला भगवंताचा. का? सद्गुरू हे तुमच्या अति योग्य साधन देतात आणि नुसतं देत नाही. आम्हा असं म्हणायचे की आपल्याला शरण आलेल्या सत्तेच्याकडनं अनुग्रहिताकडनं जे साधन करून घेत नाही त्यांना सद्गुरू म्हणण्याचं काही कारण नाही. त्याचं तुम्ही काही करू नका. फक्त 1-2 तारखेला न चुकता मठाच्या नावाने म्हणण्याला करा किंवा एमजी करा. सद्गुरूचं लक्ष नाही. साधन किती करतो सद्गुरूचं लक्ष आताची परिस्थिती लक्ष दिनाची तसं सद्गुरू असणार त्यांचं लक्ष आहे की ज्याला मी अनुग्रह दिलाय तो साधन किती करतोय, साधन करतोय का नाही, करतोय का नाही. आणि अनुग्रह अजून साधन करत नसेल आपल्या सत्शिष्याची सद्गुरूंना काही घेणं देणं नसतं. साधन केलं पाहिजे. साधन केलं पाहिजे. आता मी साधन करीन आणि माझी साधना योग्य व्हावी त्यासाठी सद्गुरूची नितांत गरज. म्हणून सद्गुरू करा. सद्गुरूचं व्याख्यान काही करत नाही. आपण अनेक वेळा सद्गुरूची दर्शना ऐकलेली फक्त श्लोक म्हणून असतो. कपते शास्त्रे परे ब्रह्मज्ञ सद्गुरूंची व्याख्या करतात. परब्रह्म परमात्माची जो कोणत्या इंद्रियाला मनाला बुद्धीला गोचर होत नाही अवान मनच गोचर आहे. तिसऱ्या भगवान सांगतात
इंद्रिया आणि फलाज्ञा इंद्रिय परम मना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परसस्तु सहा अशी जी सहा आचार्याही सहा पदाचा अर्थ परब्रह्म परमात्मा असा केलाय. हो सांगते वाचवाचा आणि माऊलींनी मात्र सहा या पदाचा अर्थ वर कामयेश क्रोधयेश ना तो काम असा केलेला आहे. ज्या सुखाच्या उड्या जर वाचल्या तर ज्ञानोबाईत केलेला अर्थ आणि आचार्याचा अर्थ यात खरंच फरक आहे. आणि खरंच आहे तो परमात्मा इंद्रिय मन बुद्धी यांच्या परिसंत उपनिषद सांगतात ना की डोळ्यांचा लागणार कसं डोळ्यांचा मनाचा लागणार मनाची नक्की न लागेल. नाही मन जाऊ शकत नाही मन पोचू शकत तुझवर जोपर्यंत मलिन आहे तोपर्यंत. पण निर्वासनात्मक झालं मग तेच मन परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊ शकत. आणि नुसतं जात नाही ती बनवून मूर्त आता कोठे झाले मन तुमचे करण देखील. वासनात्मक मन हे भगवंतावर जाऊ शकत नाही. पण निर्वासनात्मक मनाला भगवंताचा अभेद बोधाने प्रत्यय आल्याशिवाय राहतच नाही. मग जन्मनता न मनुते पूर्णमतोर्मम तदेव ब्रह्मत्वं विद्धि मनाच्या म्हणजे असं माहिती की आजच्या परब्रह्माचं गुप्त रूप आहे. किती गुप्त रूप आहे. ब्राह्मण तरी बरं आता काळा दृश्य आहे. अमावस्येचा रात्रीचा काळ आहे. पहिल्यांदा काळ आहे. आभाळात चांदणं नाही. राज मेघाने नवमेघानी आक्रमी दे आणि आता काही राबरा घेतल्याची काळा पुत्र माणूस आज दिवसात सूर्यकिरण येत नाही. आपण विविध अंधकार असलेलं जे जंगल आहे त्या जंगलात झोपलाय. हा काळा पुत्र मनुष्य त्या घर अंधकार असणाऱ्या विविध जंगलात झोपलाय. ते कुणालाही ज्ञात नाही म्हणजे तो अन्य कुणालाही विषय नाही आणि स्वतःही तो विषय नाही. का बुद्धिवृत्ती ही निद्रेमध्ये काही कालापूर्वी अज्ञानात झाल्यामुळं अज्ञानात म्हणजे व्यावहारिक देहबुद्धीविषयी जे ज्ञान आहे त्या देहबुद्धीविषयीच्या अज्ञानामध्ये काही कालापूर्वी झाल्यामुळं मी इथं झोपलोय एक शब्द त्यालाही मार नाही. इतकं ते ब्रह्म अन्य कोणालाही विषय होत नाही पण ते स्वतःलाही विषय होत नाही. असं जे निर्माण ब्रह्म आहे समर्थाच्या वाटे त्या समर्थांनी शब्द एक वापरला. समर्थांचा खास शब्द आहे तो अनेक वेळापेक्षा सगळ्या आम्ही साहित्यात येतो. शुद्ध जाणी शुद्ध जाणी शुद्ध जाणी असं समजून त्याला म्हणतात. शुद्ध जाणीव म्हणजे सुरहित ब्रह्म सुरहित ज्याच्यात काही नाही असं ते आणि समर्थ त्याला काही ठिकाणी निर्मळ ब्रह्मही म्हणले आणि काही ठिकाणी त्यांनी त्याला जगत ज्योती असाही शब्द प्रयोग केलेला आहे. समर्थ जगत ज्योती म्हणून विमल ब्रह्म निरूपण म्हणून शुद्ध जाणी म्हणून उपाधी ब्रह्म उपाधी वेगळे तुम्ही एक दिखान
काहीच संसार तुम्हाला नाही. मी ब्रह्म आहे ही जाणीव ही सुद्धा संतांनी अध्यात्मशास्त्राने संसार आणि सगळ्यात असलेली आहे. चित्त संसार आहे. हा जाती उघड सावळ जन्म ज्याला नुसतं समर्थ संसार म्हणत नाही, संसार म्हणत नाही. ही ब्रह्म आहे ही जाणीव हा संसार आहे. याचाही मुक्त झालं पाहिजे. असा वाक्य आहे मोक्ष बोला शब्दाची चुकी आहे. पण ही ब्रह्म आहे ही जाणीव म्हणून जाणीव नेणीव भगवती नाही म्हणजे असिद्ध जाणीव. जाणवणी नेणते माझे मन आणि ही शुद्ध जाणीव होण्यासाठी समर्थांनी तेथे बोललेला विशद भक्ती मार्ग. भक्ती प्रेमाशिवाय ही ब्रह्म आहे ही जाणीव तिथं नेहमी रूपांतर होत नाही. म्हणून त्यागी पुरुषार्थावर भक्ती तेथे बोललेला विशद भक्ती मार्ग तो भक्ती मार्ग आहे. त्यासाठी नितांत आणि भक्ती प्रेमाची गरज आहे. आणि हे सगळं मुक्त रूप जे आहे ते शिष्याला त्याला मला म्हणतात की जगत दाखवून देणार ते सद्गुरु आणि म्हणून सद्गुरु करावा. आता करावा हा जो समर्थाचा शब्द आहे त्याच्यामध्ये समर्थांची प्रतीची लढलेली आहे. जसं बीजगणितामध्ये कौल सोडवावा लागतो ना आणि कृष्णाने कंसाला सोडवलं नाही करू माझला पण सोडवला त्याला तसं कंस करावा याचा समर्थांना आपली प्रसिद्धी सांगायची आहे. तुम्ही फक्त उपासना करा तुम्हाला सद्गुरु शोधत जावा लागणार नाही. ज्ञानवादाची संख्येमध्ये सद्गुरु आपण काय होते किंवा ही समर्थांची स्वतःची प्रतीची आहे आणि समर्थ स्वच्छ सांगतात शास्त्र प्रतीची गुरु प्रतीची ज्यांना अनुसरणारी आज सुप्रतीची ही सर्वश्रेष्ठ आणि उपयोगी येणारी आहे. तुम्ही काय करा उपासना उपासनेला काही आपलं उपास्य दैवत हे उपासनेने प्रसन्न होत सद्गुरु रूपात आपल्याला भेट देईल. तुकोबारांचा अनुभव आहे जो समर्थांचा आहे. माझा तो माझा कैसा प्रेम भाव आपणची देव होय समर्थ कार्य सांगतात. माझ्या उपासनेने उपासदैवत रामराय ते रामराय तुम्हाला आणि गुरु रूपात भेटले आणि त्यांनी मला गुरुबोध केला. तुम्ही उपासनेला चालवा तुम्हाला ही आणि गुरु आपण भेटेल. सोडायला लागणार नाही करावा लागणार नाही. तो काय मातीचा पुतळा आहे का तर लग्नाचा शिल्प आहे करावा करावा हा कोण असते म्हणून सद्गुरु करावा. आपण थांबू पुढच्या संध्याकाळी पुंडरी श्री ज्ञानी सद्गुरु ज्ञानी विठ्ठल 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 पुंडरी हे ज्ञानी सद्गुरु ज्ञानी
आमची कर्म ब्रह्मरूप आहेत का? ज्ञानियाची कर्मे अवघे ब्रह्मरूप असं तुकोबांचे एक वचन आहेत का आपली कर्म ब्रह्मरूप? राम कथा सांगणाऱ्या माणसांच्या जागेत विवाहावर सापडतं. त्यांच्या मनातलं राम सुद्धा आहे, कुणाचं कल्याण बंद एक वाक्यात प्रतिक्रिया केली आणि ती त्यांनी वेबसाईटवर काढली. चोरा आणि चोराची चोरी केली. चोरा आणि चोराची राम कसा जागे विवाहावर कोणाचं कल्याण राम कथा? राम कथा दोष नाही, पण ज्याच्या मनात नाही वाढत असतं.